पोटाचा भाग आहे तो आता मऊ पडलेला आहे असा. कारण की जी चरबी आहे ती आपली लूज पडते ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो त्याच्यानंतर. आणि ती लूज पडल्यानंतर त्याच्यानंतर त्याला टाईटपणा येतो. तर तिचं मेडिसिन पण सुरू आहे, पण ते मेडिसिन घेऊन पण ती तिचं वजन काय करते, कमी करते. त्याच्यासाठी तुम्हाला पण कोणत्या गोळ्या चालू असतील, मेडिसिन चालू असेल तर फक्त नमस्ते, जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या साक्षीची वेट लॉस जर्नी सुरू आहे. आणि आता साक्षीची वेट लॉस जर्नी सुरू होऊन 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. आणि आता तिची एक्सरसाइज सुरू झालेली आहे. तर सकाळी 7:30 वाजता ती एक्सरसाइज करते आणि येताना ती 2 काजू, 2 बदाम, 2 खजूर खाऊन येते सुरुवातीला. म्हणजे तिला एक्सरसाइज करताना एनर्जी तिची टिकून राहावी. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर ती नाश्ता करते. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर तुम्ही 7:30 वाजता एक्सरसाइज करा किंवा नाश्ता झाल्यानंतर तुम्ही 2 तासांनी एक्सरसाइज करू शकता. तर सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचं आहे. वॉर्मअप का करायचं तर आपल्या शरीराला सवय नसते व्यायामाची. तर सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचं आहे. शरीराला व्यायामासाठी तयार करून घ्यायचं आहे. जर वॉर्मअप केला नाही तर शरीराला कुठेतरी स्नायूंना दुखापत होऊ शकते. त्याच्यासाठी अगोदर वॉर्मअप करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला स्ट्रेचिंग, रिलॅक्स, परत स्ट्रेचिंग, रिलॅक्स. मान खालीवर करून घ्यायचे हळूहळू. मावशी तेवढं मानेचे मान डावीकडे आणि उजवीकडे. खांद्याला कान लावायचं आहे. घ्या मानेच्या घ्या तेवढं घेतले. रिलॅक्स. हात गोलाकार. तुम्ही इथं हात घ्यायचा होईल तुमचं. बरं ठीक आहे, चालतं घ्या. हात गोलाकार घ्यायचे. त्याच्यानंतर विरुद्ध बाजू. रिलॅक्स. कंबर गोलाकार. विरुद्ध बाजू हळू. स्ट्रेचिंग. तुम्हाला असं जमत नसेल स्ट्रेचिंग तर तुम्ही भिंतीचा आधार घेऊन अशा पद्धतीने स्ट्रेचिंग देऊ शकता. ज्यांना जमतंय त्यांनी साक्षीसारखं करा, ज्यांना नाही जमत त्यांनी माझ्यासारखं करायचं. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं. चालतंय. तर आपले मांड्यांची आणि शीटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी खूप सोपी एक्सरसाइज. फक्त आपला गुडघावरती उचलायचा आहे आणि आपला हात आहे ना तो गुडघ्याला असा टच करायचा. 1 2 3. आता जितका तुमचा गुडघावरती येईल तितका घ्यायचा प्रयत्न करायचा. पण सुरुवातीला तुम्ही हळूहळू घ्यायचंय इतकं. साक्षी आता 2 महिने झाले साक्षीला एक्सरसाइज करून, त्याच्यामुळे तिचं शरीर लवचिक झालंय. त्याच्यामुळे ती जितका गुडघावरती आणेल तितका तिला फायदा होणार आहे. तुम्ही पण तसंच करायचंय. हळूहळू तुमचं जे स्ट्रेचिंग आहे ते वाढवायचं आहे. बघा अशा पद्धतीने म्हणजे साक्षी. आता काउंटिंग पण तुमच्या स्टॅमिनानुसार आहे. तुमच्या शरीराची क्षमता किती आहे. तर साक्षी तिच्या क्षमतेनुसार करते. तिचा स्टॅमिना आता वाढलेला आहे एक्सरसाइजचा. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला 10 किंवा 15 वेळा करा. त्याच्यानंतर हळूहळू काउंटिंग तुमचं वाढवायचं. रिलॅक्स. 40 केले. साक्षीने 40 केलेले आहेत. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायचं आहे. तुम्ही किती केले मावशी? आपल्या मावशींनी 50 केलेत बघा. तर मावशींना पण एक्सरसाइज करून 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना दम वगैरे कमी लागतो. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं. आपले दोन्ही हात वरती घ्यायचे. दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये अडकवायची. घ्या बोट. चालते. आता हळूहळू पाय. 1 2 3. समोर पाय घ्यायचा आहे. जितका वरती येईल तितका. पूर्ण मांड्यांना ताण बसतोय याने, कारण की आपल्या साक्षीचे मांड्यांची आणि शीटच्या भागाची चरबी जास्त आहे.
त्याच्यामुळे हे एक्सरसाइज जास्त घेते. तुमची कमी असेल तर तुम्ही फक्त 10-15 वेळा करा. पण जास्त असेल तर तुमच्या स्टॅमिनानुसार तुमचं एक्सरसाइज वाढवायची आहे. रिलॅक्स. 50 केले. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. साक्षीने 50 केलेले आहे. 50 वेळा एक्सरसाइज म्हणजे एका पायाचं 25, एका पायाचं 25 असं केलेलं आहे. तर तुम्ही पण तसं काउंटिंग करा. तुम्हाला एक्सरसाइजची सवय असेल तर. खूप छान तुमच्या मांड्या ज्या आहेत ना खूप छान कमी होतील. त्याच्यानंतर तिथे पोटाची चरबी पण छान कमी झालेली आहे आणि हा जो पोटाचा भाग आहे तो आता मऊ पडलेला आहे असा. कारण की जी चरबी आहे ती आपली लूज पडते ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो त्याच्यानंतर आणि ती लूज पडल्यानंतर त्याच्यानंतर त्याला टाईटपणा येतो. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला वाटत असेल माझी चरबी कमी होताना लूज पडलेली आहे, ती त्याच्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज दिल्यानंतर बरोबर टाईट होते. त्याच्यासाठी तुम्ही ही एक्सरसाइज ज्या स्ट्रेचिंगच्या आहेत त्या नक्की करा. आता साक्षीची जी पोटाची चरबी आहे ती लूज पडलेली आहे. त्याच्यानंतर त्याला टाईटपणा येणार आहे. त्याच्यासाठी आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेणार आहे. चालतंय. त्याच्यानंतर हात वरती करायचा आणि आपला जो गुडघा आहे तो वरती करून आपले दोन्ही हातांनी मांडीच्या खाली अशी टाळी द्यायची. अशा पद्धतीने ओटीपोटाची मांड्यांची चरबी कमी होते. तुम्हाला जितके काउंटिंग होतील तितके घ्यायचे. तुम्ही एक्सरसाइज सोबतच तुम्ही दिवसभर ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. दिवसभर तुम्ही काही ना काही दिवसभर तुमचं जे काम आहे ते करत राहिलं पाहिजे. जर समजा तुम्ही एक्सरसाइज करणार आणि दुपारी झोपून घेणार तर तुमचं वजन कमी व्हायला थोडीशी अडचण येणार. त्याच्यासाठी दिवसभर ऍक्टिव्ह राहा. दिवसा शक्यतो झोपू नका. झोप लागत असेल तर 15 मिनिटं फक्त वामकुक्षी घ्या आणि त्याच्यानंतर रिलॅक्स करा. परत उठून थोडंसं फिरा. म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. आपण फक्त आपल्या सवयी बदलल्या ना तर आपलं वजन 100% कमी होतं. फक्त आपल्या कोणत्या चुकीच्या सवयी आहेत त्या आपल्या फक्त बदलायच्या आहेत. बघा तुमचं वजन नक्कीच कमी होणार आहे. 50. रिलॅक्स. साक्षीचं 30-30चं काउंटिंग होतं सुरुवातीला. आता डायरेक्ट 50चं झालंय. त्याच्यामुळे तुम्ही पण काउंटिंग वाढवा. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडा. तुम्ही नवीनच हा व्हिडिओ बघत असाल तर तिच्या अगोदरचे व्हिडिओ पण बघा. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचा. त्या मावशी मोठा श्वास. फुंकर सोडा. चालतंय. हात समोर घ्यायचे. साईडला. एक. साईडला पाय करायचा. हां, एक. परत जवळ आणायचं. परत वर ठेवायचं. एक. नाही एकच घ्या अगोदर. एक. एक. हां. 2 समोर, समोर. परत हात इकडे घ्यायचा. हां, इकडे. हां, 1, 2. कमरेवर हात ठेव तिकडचा म्हणजे जमेल तुला. ठेव तिकडचा हात कमरेवर. हं. हं. हळू-हळू. हां. आणि 10. रिलॅक्समध्ये. वीस 20चं काउंटिंग घे म्हणजे 40 होऊन जाते. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचे. कोणती एक्सरसाइज झाल्यानंतर थांबायचंय. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडायची. रिलॅक्स व्हायचं. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज सुरुवात करायची. हां, इकडच्या पायाचा हात समोर घ्यायचा. त्याच्यानंतर पाय साईडला घेतल्यावर हात पण साईडला घ्यायचा. परत जवळ. इकडचा हात कमरेवर ठेव. हां. चालतंय. खूप सोप्या-सोप्या एक्सरसाइज आहेत. ह्या सोप्या-सोप्या एक्सरसाइज करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. हां, सरळ, सरळ, सरळ ठेव, सरळ. हां. हं. हं. रिलॅक्स. झाले? मोठा श्वास घ्यायचा. फुंकर 20-20.
20-20 40 केलेत मावशींनी. 40 केले. मावशींनी पण 40 केलेत आपल्या. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. त्याच्यानंतर आपला जो पोटाचा भाग आहे तो कमी होण्यासाठी पुढची एक्सरसाइज हात वरती घ्यायचे, खाली खाली वाकायचंय. मोठा श्वास घेऊन पूर्ण ओटीपोटाला ताण द्यायचा. एक हात कमरेला तिथे ठेवायचंय मागे. आणि ओटीपोटाला ताण द्यायचा. आता ही जी स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे तुम्ही 20-20 वेळा करायचे. एका साईडने 20 वेळा, एका साईडने 20 वेळा. म्हणजे तुमचं जे ओटीपोट आहे ते छान ताणलं जाणार आणि ओटीपोटाची चरबी कमी होणार आणि त्याला टाईटपणा येऊन ते वरती येण्यास मदत होणार. त्याच्यासाठी ही एक्सरसाइज आणि साक्षीची ही एक्सरसाइज आता घेतीये, कारण की जी चरबी लूज पडलेली आहे तिला टाईटपणा यावा त्याच्यासाठी. तर तुम्ही पण असं ही एक्सरसाइज नक्की करा. रिलॅक्स. 20 वेळा झालं. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं. 20 वेळा केलेला आहे एक्सरसाइज एका साईडचे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडचा. जमिनीला हात, मोठा श्वास घ्यायचा. श्वास सोडत खाली, परत श्वास घेत मान वरती. ओटीपोटाला पूर्ण ताण द्यायचा. खूप छान ही एक्सरसाइज आहे आणि मी ही एक्सरसाइज केलेली आहे. तुम्ही माझ्या अगोदरचे व्हिडिओ बघा 8-9 महिन्यापूर्वीचे, त्याच्यात पण ही एक्सरसाइज आहे. त्यावेळेस माझा पोटाचा भाग आणि कमरेचा भाग भरपूर होता आणि त्यावेळेस पण मी ही एक्सरसाइज करते आणि तुम्हाला सांगतेय. तर ते पण तुम्ही एक्सरसाइज बघा. त्याच्यामध्ये माझी जी पोटाची कमरेची चरबी भरपूर आहे ते पण व्हिडिओ बघा. ते पण मी एक्सरसाइज कोणत्या कोणत्या केलेल्या आहेत ते पण मी सांगितलेले आहे. तर ते व्हिडिओ बघून तुम्ही ते पण व्यायाम करा किंवा साक्षीची वेट लॉस जर्नी फॉलो करा. तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. पण व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःला वजन कमी करताना 3 महिने तरी दिले पाहिजे. 20 40 झाले. गुड. 40 झालेले. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. घ्या मोठा श्वास, फुंकर सोडा. रिलॅक्स व्हायचं. चालतंय. ये इथे. अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे. तुमच्या इथे भिंत वगैरे असेल तर असा भिंतीला हात ठेवायचा आहे. दुसरा जो हात आहे तो आपल्या कानाच्या वरनं आपला जो भिंतीला हात आहे त्या हाताला टच करायचा प्रयत्न करायचा. कमरेच्या भागाला पूर्ण ताण द्यायचा आणि तुमची कमरेच्या भागाची छान चरबी कमी होणार आहे. घे साक्षी, तुला जितकं काउंटिंग होईल तितकं घ्यायचं. म्हणजे ही जी कमरेची पोटाची जी चरबी आहे ती तुमची छान कमी होणार आहे. त्याच्यासाठी ही एक्सरसाइज नक्की ऍड करा. दिवसातून 1 तास तरी व्यायामासाठी स्वतःसाठी काढणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला 1 तास तरी दिवसातून राखीव ठेवा, म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे. किती घेतले? 20 20 घेतले. 20 घेतलेले साक्षीने एका साईडचे. छान एकदम. आणि तिचं खूप छान मांड्यांची शिरच्या भागाची चरबी कमी झालेली आहे. तुम्ही अगोदरचे तिचे व्हिडिओ बघा. मावशी जॉबला असून त्यांचं वजन कमी करतायत. खूप छान सकाळी त्यांना स्वतःला वेळ देत आहेत. ताण बसतोय ना मावशी? द्या मस्त ताण. चांगला ताण द्यायचा आहे. जोपर्यंत शरीर तुमचं ताणती नाही, ओढती नाही, तोपर्यंत तुमचं वजन कमी व्हायला मदत होत नाही. 20-20 40. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. 20-20 म्हणजे 40 वेळा घेतलेला आहे. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. त्याच्यानंतर साक्षी जी आहे ती वॉकिंगसाठी पण जाते. रोज जाते ना? रोज जाते ती वॉकिंगसाठी. तुम्ही पण वॉकिंग करा, चालायला जा. म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला फास्ट मदत होणार आहे. म्हणजे व्यायाम पण, त्याच्यानंतर वॉकिंग पण, डाएट पण, पटपट तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. चालतंय. हात वरती. श्वास घ्यायचा, खाली जाताना सोडायचा. श्वास घेत ओटीपोटाला ताण द्यायचा. परत श्वास सोडायचा. श्वास घेत मान वरती. ओटीपोटाला पूर्ण ताण. जितका ताण देशील तितकं तुझं ओटीपोट कमी होणार आहे. साक्षीचं ओटी काही राहिलेलं नाहीये, पण पोट आहे.
कसं डिलेव्हरी नंतर पोटाची जी चरबी आहे ना ती जास्त असते. आपली चरबी जास्त असते. साक्षीचं फक्त पोटाचा जो भाग आहे ना तो आहे, ओटीचा थोडासा भाग होता फक्त, तो कमी झालेला आहे तिचा. आता राहिलेला पोटाचा भाग तिचा कमी करायचा आहे. तुमचं जर डिलेव्हरी झाली असेल आणि डिलेव्हरी नंतर सिझर नंतर ओटीपोट लटकलेला असेल, या एक्सरसाइज नक्की ऍड करा. झालं किती वेळा घेतला? 40 घेते, आता 20 केले का? हा, तर 20 केले, थांबली ती, त्याच्यानंतर परत 20 करते. हा, ओटीपोटाला छान ताण देते. हा, हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान ताण देते. इकडच्या साईडने करून दाखव साक्षी. हा, म्हणजे समजतं. हा. हम्म. हम्म. अशा बाजूने बघा ती कसं ताण देते, म्हणजे तुम्हाला कळणार आहे. सुरुवातीला तुम्हाला सुरुवात करत असाल तर सुरुवातीला फक्त तुम्ही इतकाच ताण द्या. हळूहळू नंतर सवय होता होता कमरेतून ताण द्या, नाहीतर इथे तुम्हाला कमरेमध्ये दुखणार आहे सुरुवातीला. त्याच्यासाठी हळूहळू सुरुवातीला ताण द्या ओटीपोटाला. तिला सवय झाली त्याच्यामुळे ती पूर्ण स्ट्रेचिंग देते. हम्म. 20 20 20 40 वेळा. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. घ्या मावशी मोठा श्वास, फुंकर सोडा, रिलॅक्स व्हायचंय. घाम निघाला? अरे वा, भरपूर घाम आलेला आहे तिला बघा. तुमचं राहिलंय ना हे? हा, द्या ओटीपोटाला ताण द्या चांगला. रिलॅक्स. रिलॅक्स झाली? पूर्ण रिलॅक्स. बरं, सूर्यनमस्कार घेऊया काय? चालतंय? ये, असं आडवं टाक म्हणजे समजतंय. तर बघूया, साक्षी सूर्यनमस्कार करते रिलॅक्स होऊन. थोडंसं सूर्यनमस्कारामध्ये पण स्ट्रेचिंग छान होतं. तर रोज 4 5 6 तरी सूर्यनमस्कार घेते मी तिचे. तुम्ही पण तिच्यासोबत करा. झालं मावशी? रिलॅक्स. 40 केले, मावशीने पण 40 केलेत. सूर्यनमस्कार घेऊया आता. साक्षी सूर्यनमस्कार करणार आहे, तर तुम्ही पण तिच्यासोबत करा. खूप सोपा सूर्यनमस्कार आहे, काहीच अवघड नाहीये. चालतंय. 1 2 हात वरती, हा, खाली वाकायचंय. त्याच्यानंतर डावा पाय पुढे, हा, उजवा पाय मागे. बरोबर. पर्वतासन. आता गुडघे टेकायचे. हा, त्याच्यानंतर छातीचा भाग. हा, मोठा श्वास घ्यायचा आहे, भुजंगासन. पर्वतासन. आता उजवा पाय पुढे, विरुद्ध, हा, विरुद्ध, विरुद्ध पाय. हा, बरोबर, मान वरती. पूर्व स्थिती, मागचा पाय पुढे, गुडघे ताठ, हात जवळ, हात वरती, नमस्कार स्थिती. एक सूर्यनमस्कार झालाय. रिलॅक्स. चालतं. 1 2 3. आता जो पाय पुढे घेतला होता तो पाय पुढे येणार तिकडचा. हा, बरोबर. पाय बदलून घ्यायचा आहे. चालतंय. पर्वतासन. तळवे टेकवायचे, पूर्ण पर्वतासन. हा, गुडघे टेका. त्याच्यानंतर छातीचा भाग, हानवटी. हा, पूर्ण भुजंगासन. शाबास. पर्वतासन. हा, आता विरुद्ध पाय पुढे घ्यायचा. हा, तर जो पाय लक्षात ठेवायचा, विरुद्ध पाय. चालतंय. पूर्व स्थिती, मागचा पाय पुढे, गुडघे ताठ, हात वरती, नमस्कार स्थिती. रिलॅक्स. मोठा श्वास घे, फुंकर सोडून दे. 2 सूर्यनमस्कार झालेत. इझी केले बघा तिने. चालतंय. झाले रिलॅक्स. 1 2 3. आता पाय पुढे कोणता घ्यायचा? विरुद्ध. हा, शाबास, घे. शेवटी जो पाय आला होता पुढे, तो पाय पुढे घ्यायचा आहे नंतर सूर्यनमस्कार सुरुवात करताना. चालते. पर्वतासन. गुडघे टेकायचे, छातीचा भाग, त्याच्यानंतर हनुवटी. शाबास. भुजंगासन. पर्वतासन. आता विरुद्ध पाय पुढे. हा, शाबास. आता साक्षीने तो जो पाय पुढे घेतलेला आहे नंतर सुरुवात करताना तो पाय सर्वात पहिला येणार आहे. चालतंय. पूर्व स्थिती, गुडघे ताठ,
हात वरती, नमस्कार. 3 सूर्यनमस्कार झाले. रिलॅक्स. मोठा श्वास घे, फुंकर सोडून दे. रिलॅक्स हो पूर्ण, नंतर घे. घाम पुसून घे. चालतंय. घाम निघालाय बघा तिला भरपूर. झालं मावशी? 100 झाले. अरे वा. मावशी दुसरा एक्सरसाइज करतायत, तर 100 वेळा केलेत त्यांनी. दुसरी सांगू का आता? ते वरतीच करणार. बरं बरं करा. ही राहिली का तुमची? ही अशी आता ही राहिला असेल. हा चालतंय. हा हा कोपर चांगला झाला. 1 2 3 हा विरुद्ध पाय पुढे. आता कोणता पाय? हा तो पाय. चालतंय. पर्वतासन. गुडघे टेका. छातीचा भाग. हा पूर्ण भुजंगासन. पर्वतासन. बरोबर. पर्वतासन. विरुद्ध पाय समोर. हा इकडचा. पूर्व स्थिती. हात वरती, नमस्कार स्थिती. रिलॅक्स. 4 झाले. बस. तर 4 सूर्यनमस्कार घेतलेत आणि बघा तुम्हाला दाखवलेत तिने. तर तुम्हाला जमले तर करा, नाहीतर मला कमेंट नक्की करा. साक्षीकडनं परत आपण वेगळ्या पद्धतीने सूर्यनमस्कार करून घेऊ, म्हणजे तुम्हाला इझी जमणार आहे. मी सूर्यनमस्कार केले तर मी थोडंसं फास्ट करणार. साक्षी शिकतीये म्हटल्यावर तुम्हाला ती सोप्या पद्धतीने करून दाखवेल. त्याच्यासाठी तुम्हाला समजेल लवकर. त्याच्यासाठी मी साक्षीकडनं करून दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुम्ही पण सूर्यनमस्कार करणार. आणि रोज तुम्ही 20-25 सूर्यनमस्कार केले तर खरंच खूप फायदा होतो आपल्याला सूर्यनमस्काराचा. त्याच्यामुळे आणि शिकण्यासाठी सूर्यनमस्कार आहेत ॲड केलेले. आणि तिला इथून पुढे पण सूर्यनमस्कार यावेत म्हणून मी तिच्याकडनं सूर्यनमस्कार करून घेते. प्रत्येकाकडून करून घेते. मावशी करत नाही कारण की त्यांचे गुडघे दुखतात, त्यांना त्रास होतो. पर्वतासन, भुजंगासन करायला थोडंसं तकलीफ होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं करून घेत नाही. त्यांना दुसरी एक्सरसाइज सांगते. चालते. झाली पूर्ण रिलॅक्स? पूर्ण रिलॅक्स झाली. साक्षी पूर्ण आता रिलॅक्स झालेली आहे. तुम्ही जर केले असेल सूर्यनमस्कार तिच्यासोबत पूर्ण रिलॅक्स व्हायचंय. छान आले. आज खूप छान घातले. बघा साक्षी विचारते बरोबर आले की नाही. छान आले सर्व. आज तू पाय पण चेंज केला, बरोबर आले सर्व. चालतंय. ही एक्सरसाइज घेऊन टाकायची. विरुद्ध हात विरुद्ध पायाला टच करायचा आहे. तर आता ही जी एक्सरसाइज आहे साक्षी घेते, पाठ पूर्ण ट्विस्ट करते, म्हणजे जो पाठीचा भाग आहे तो छान कमी होणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं आपला ब्लाऊज वगैरे असतोय बघा, खूप असं पसरट गळा आपल्याला धरावा लागतो, ते आपल्याला आवडत नाही तो. त्याच्यामुळे ही एक्सरसाइज केली तर तुमचं ब्लाऊज पण छान बसणार आहे. तुमचा पाठीचा भाग पण कमी होणार. दंडांचा, छातीचा, कमरेचा आणि पोटाचा, म्हणजे जो वरचा भाग आहे पोटाचा आपला अपर बॉडीचा तो पूर्ण कमी होणार आहे. एक्सरसाइज आता या साक्षीची वाढवलेली आहे. 100 वेळा करते ती, तिच्या स्टॅमिनानुसार करते. तर बघू आज किती करते ती. 50 50 करून पण टाकलेले तिने. लवकर केले तुम्ही, हळूहळू करा. तिला फास्ट सवय झालेली आहे. चालतंय. मोठा श्वास घ्यायचा. चालतंय. त्याच्यानंतर जे कोपर आहे ते आपलं असं वरती काढायचं आहे, पाठीला छान ट्विस्ट करायचं आहे. चालतंय. झालं मावशी? मोठा श्वास घ्या, फुंकर सोडून द्या. आता काय करायचं, आपला जो हा पाय आहे ना, 1 2 3 4 5 हळूहळू. हा चालतं. क्रॉसमध्ये घेतलं तर चालेल. हा 50. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. 50-50 100 वेळा झालंय साक्षीचं एक्सरसाइज. खूप छान. तर मैत्रिणींनो, आपण जे आता व्यायाम बघितले ते साक्षी रोज करते. तिचा फुल बॉडी वर्कआउट झाला हा उभं राहून आणि बैठे, पाठीवरचे झोपून. हे जे आहेत ना व्यायाम, ते जर घेतले तर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्याच्यासाठी तुम्ही हे एक्सरसाइज करा. त्याच्यानंतर पुढचे व्हिडिओ पण अपलोड आहेत, ते पण करा. तिचं डाएट लवकरच मी सांगणार आहे. हां चालतंय. तिचं जे डाएट आहे ते लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. कारण की ती जे नाश्ता करते किंवा जी जेवण करते, ती जेवणामध्ये जे घेते नाश्त्यामध्ये, त्याचे फोटो पाठवत असते ती WhatsAppला. मग त्याचा छान व्हिडिओ बनवून मी तुमच्यासाठी
अपलोड करणारच आहे, तर तुम्हाला नक्कीच मदत होईल तुमचं वजन कमी करण्यासाठी. जेणेकरून साक्षी कोणतं डाएट फॉलो करते ते. साक्षी खूप कडक डाएट असं फॉलो करत नाही. पोटभर जेवण करायचं आहे. फक्त हेल्दी जो आहार आहे तोच घ्यायचा आहे. बाहेरचं फास्ट फूड, बेकरी पदार्थ वगैरे मसालेदार पदार्थ हे ती खात नाहीये. म्हणजे तिने स्वतःहून कंट्रोल केलेलं आहे. आणि प्रत्येकाचं बॉडी टाइप हे वेगवेगळं असतं. आता साक्षीचं कसं फॅट लॉस जास्त होतंय, वेट लॉस तिचं कमी झालेलं आहे, पण फॅट लॉस खूप झालंय. आणि म्हणजे प्रत्येकाचं बॉडी टाइप वेगवेगळा असल्यामुळे मेडिकल प्रॉब्लेम पण वेगळा-वेगळा असल्याने प्रत्येकाचं वजन हे वेगवेगळ्या पद्धतीने कमी होतं. कोणाचं फॅट लॉस होतं, कोणाचं वेट लॉस होतं. साक्षीचं मेडिसिन पण चालू आहे आणि ते मी सांगू शकत नाही कोणत्या कारणाने कशावर आहे चालू ते. पण तिचं मेडिसिन पण चालू आहे. 2 गोळ्या चालू आहेत ना? 2 गोळ्या चालू आहेत तिच्या मेडिसिन आणि सकाळ सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी एका एका जेवणानंतर. तर जेवणानंतर एक गोळी तिची सुरू आहे आणि परत रात्रीच्या जेवणानंतर अशा 2 गोळ्या सुरू आहेत तिच्या. म्हणजे मेडिसिन पण चालू आहे तिचं. त्याच्यामुळेच तिचं वजन वाढलेलं आहे. एवढ्या कमी वयामध्ये शक्यतो वजन वाढत नाही, पण त्या गोळ्यांमुळे तिचं वजन वाढलेलं आहे. ती फक्त 22 वर्षाची आहे. त्याच्यामुळे तिचं मेडिसिन पण सुरू आहे, पण ते मेडिसिन घेऊन पण ती तिचं वजन काय करते, कमी करते. त्याच्यासाठी तुम्हाला पण कोणत्या गोळ्या चालू असतील, मेडिसिन चालू असेल, तर फक्त वजन कमी होताना थोडंसं मागे-पुढे होत असतं. तर तुम्हाला साक्षीचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट नक्की करा आणि परत तिचं डाएटचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करेलच. परत तुम्हाला काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.